हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आपला सलमान सर फ्रॉम अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार ते म्हणजे सिंगल एंट्रीचा सर क्वेश्चन नंबर 5 बघणार, जो प्रॅक्टिकल सेक्शन मधला दिलेला आहे. पण त्याच्या आधी सर्वात महत्त्वाचं, जर तुम्ही आता 12वीला ऍडमिशन घेणार असाल तर आपल्या अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमीचे ऍडमिशन सुरू झालेले आहेत. जर तुम्ही प्रॉपर कोल्हापूरमध्ये राहत असाल तर विवेकानंद कॉलेज आणि कॉमर्स कॉलेज जवळ आपले ऑफलाईनचे ब्रँचेस अवेलेबल आहेत. जर तुम्ही प्रॉपर कोल्हापूरमध्ये नाही राहत, बाहेर राहत असाल तर ऑनलाईन सुद्धा तुमच्यासाठी प्लॅटफॉर्म आपण या वर्षीपासून घेऊन येत आहोत. तुम्हाला जे ऑफलाईनला कळते त्याच अँगलनं तुम्हाला ऑनलाईनला पण प्रत्येक गोष्ट क्लिअर करून दिली जाईल. ओके, त्यामुळे लवकरात लवकर काय करा, अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी जॉईन करा. ओके, पेज नंबर 360, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 5 इन द बुक्स ऑफ फिजा. आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. आधी आपण बघूया सर प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे, मग आपण जाणार आहोत आपल्या सोल्युशनला. सर क्वेश्चन नंबर 5 हा जास्त असा डिफिकल्ट नाही आहे, बट काही बेसिक गोष्टी आहेत ज्या आपल्या क्लिअर होणे फार गरजेचं आहे. ओके, आणि याच प्रॉब्लेम मध्ये आपण प्रॉब्लेम नंबर 4 हा डिस्कशनला घेणार, जेणेकरून फक्त आपण तो डिस्कस करणार. तुम्ही होमवर्कच्या सेक्शन मध्ये त्याला सॉल्व्ह करू शकताय. सर, मिस फिजा कीप्स हर बुक्स ऑन सिंगल एंट्री अँड डिस्क्लोज द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. चला बघूया लिस्ट मध्ये. सर डेटर्स आहे, डेटर्स कोण आहेत आपल्यासाठी? असेट, इन्व्हेस्टमेंट असेट, प्लांट अँड मशिनरी असेट, क्रेडिटर्स लायबिलिटी, स्टॉक असेट, कॅश ॲट बँक असेट आणि बिल्स पेएबल लायबिलिटी. डन. येस. मिस फिजा ट्रान्सफर्ड ₹2000 पर मंथ ड्युरिंग फर्स्ट हाफ इयर. सर 2000 रुपये पहिल्या हाफ इयर साठी म्हणजे 6 महिने 12,000 फिजा काय करते तर विड्रॉ करते. अँड 1000 पर मंथ फॉर सेकंड हाफ इयर फ्रॉम बिझनेस टू प्रायव्हेट अकाउंट किंवा पर्सनल अकाउंट. बघा, पहिल्या 6 महिन्यासाठी 2000 रुपये प्रमाणे आणि पुढच्या 6 महिन्यासाठी 1000 रुपये प्रमाणे, म्हणजे हे 12 आणि ते 6 टोटल तिने किती रुपये काढले? 18,000. सर काय म्हणतोय आपण याला? ड्रॉइंग्स म्हणतोय, आणि ड्रॉइंग्स काय करणार सर आपण इकडे प्लस कर. डन. येस. शी सोल्ड हर प्रायव्हेट असेट फॉर 40,000 अँड बॉट द प्रोसेड्स इन टू हर बिझनेस. सर तिनं घरातलं एक 40,000 रुपयाचं असेट विकलं, 40,000 रुपयाचं घरातलं असेट विकलं, ते पैसे बिझनेस मध्ये आणले. कुठं आणले? बिझनेस मध्ये आणले. सर आपण याला ऍडिशनल कॅपिटल म्हणणार, ते लेस होतात, माहिती आपल्या प्रत्येकाला. शी ऑल्सो टूक गुड्स वर्थ ₹12,000 फॉर प्रायव्हेट यूज. सर तिनं वस्तू पण काढले, ड्रॉइंग्स आहेत, प्लस होणार. नंबर 4, प्लांट अँड मशिनरी डेप्रिसिएटेड बाय 10%. सर खर्च आहे, डेप्रिसिएशन मायनस होणार. आरडीडी प्रोव्हाइड ऑन डेटर्स 5%. सर आरडीडी आहेत, हे पण आपले एक्सपेन्सेस आहेत आणि हे पण काय होणार? मायनस. डन. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स, क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस फॉर 2018 हे बनवायचं. डन. चला तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता याचं. ओके, आता आपण जाणार सर सोल्युशन मध्ये. आपल्याला बनवायचं स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. आपण कधीही वेगवेगळं नाहीच बनवलं, आपण नेहमी एकत्र बनवतोय, बरोबर? येस सर. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स फॉर 2017 आणि 18 आपण सायमल्टेनियसली कंबाईन मध्ये बनवतोय. सर आपल्याला डेटर्स दिलेले आहेत. डेटर्स आपल्यासाठी इन्व्हेस्टमेंट आहेत, सॉरी डेटर्स आहेत. डेटर्स आपल्यासाठी असेट आहेत. आपण बॅलन्स शीटच्या असेटला घेणार स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मध्ये 25,000 आणि 45,000, 25,000, 45,000. डन. येस. सर इन्व्हेस्टमेंट असेट आहेत आपल्यासाठी. इन्व्हेस्टमेंट ओपनिंग बॅलन्स डॅश आहे, क्लोजिंग बॅलन्स आहे 40,000, 40,000 रुपये. देन सर प्लांट अँड मशिनरी असेट आहेत. प्लांट अँड मशिनरी आपल्यासाठी असेट साइडला घेणार आपण प्लांट अँड मशिनरी. ओके, आपल्याला प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू दिलेली आहे 10,000 ओपनिंग बॅलन्स आहे आणि सर सेम 10,000 रुपीज क्लोजिंग बॅलन्स आहे. त्यानंतर क्रेडिटर्स आहेत 30,000 अँड 33,000. सर क्रेडिटर्स आपले लायबिलिटीज असतात. क्रेडिटर्स ओपनिंग बॅलन्स होता 30,000 2017ला, क्लोजिंग बॅलन्स आहे 33,000, 33,000 रुपीज 2018ला. सर स्टॉक आहे 32-35 असेट आहे स्टॉक आपला 32,000, 32,000, 35,000, 35,000 रुपये. डन. येस सर. कॅश ॲट बँक आहे, ज्याला आपण डायरेक्टली बँक म्हणू शकतोय. सर हे आपल्यासाठी असेट आहे 16,000, 50,000, 16,000 आणि 50,000 रुपये. डन सर. येस.
बिल्स पेएबल 5,8 लायबिलिटीज आहेत आपल्यासाठी. बिल्स पेएबल 5,000 अँड सेकंड इयर साठी आहे आपले 8,000. डन सर. ऑल असेट आणि लायबिलिटीज आपण ट्रान्सफर केले कुठे? स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मध्ये. आपण क्लोज करतो. क्लोज करण्यासाठी वरती एक लाईन आणि खाली 2 लाईन मारणे फार गरजेचं आहे आपल्याला, ज्याला आपण टोटल म्हणू शकतो. डन सर. येस. 25 आणि 10 35, 37 37 आणि हे 30 67, 77 83, 83,000 चेक करावं लागेल आपल्याला. सर सेम 83,000 इकडे सुद्धा घेणार. इकडे गॅप येणार आहे. 83 मधनं आपल्याला 35,000 मायनस करायचे. ओके, आधी आपण बघूया की आपण केलेली टोटल ही ऍक्युरेट आहे का सर. कॅल्सी अलाउड नाही एक्झाम मध्ये आपल्याला. ओके, 25 10 32 आणि 16. सर 83,000 बरोबर आहेत. त्यातनं आपल्याला 35,000 35,000 मायनस करायचे. बॅलन्स आलेला आहे 48,000 48,000 रुपये. आपण याला म्हणणार ओपनिंग कॅपिटल. त्यानंतर सर 45 आणि 40 85 95 1,30,000 80,000 1,80,000 चेक करूया पुन्हा आपण कॅल्सी मध्ये. सर सेम 1,80,000 त्यातनं आपल्याला 41,000 मायनस करायचे आहेत, म्हणजे बॅलन्स येणार आहे 1,39,000. ओके, आपण क्रॉस चेक करूया, मिस्टेक नको आहे. 45 40 10 म्हणजे 50,000 प्लस 45,000 प्लस 85,000. डन. 180 बरोबर आहे. मायनस 33,000 मायनस 8,000. डन सर. 1,39,000. याला आपण मित्रांनो काय म्हणतोय? आपण याला कॅपिटल म्हणतोय सर. जो फर्स्ट कॉलम मध्ये आहे 48,000 तो ओपनिंग कॅपिटल आहे. जो सेकंड कॉलम मध्ये आहे 1,39,000 रुपये तो तुमचा क्लोजिंग कॅपिटल आहे. डन. चला तुम्ही स्क्रीनशॉट घ्या याचं, जेणेकरून आपण स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट और लॉसला जायचं आहे. झालं. येस सर. स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट और लॉस आपल्याला बनवायचं आहे. त्याचा फॉर्मॅट काय आहे मित्रांनो? चला एकदा क्लिअर करून घ्या, बघूया. सर क्लोजिंग कॅपिटल ऍड ड्रॉइंग्स लेस ऍडिशनल कॅपिटल, मग आपल्याला मिळणार ऍडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल लेस ओपनिंग कॅपिटल इज इक्वल टू प्रॉफिट बिफोर ऍडजस्टमेंट. 6 इन्कम आहेत. कोणते सर 6 इन्कम आहेत? इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, प्रीपेड एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग इन्कम, अंडर व्हॅल्युएशन ऑफ असेट, ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ लायबिलिटी. सर 8 ते 10 एक्सपेन्सेस आहेत. कोणकोणते सर? इंटरेस्ट ऑन लोन, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, ऍडव्हान्स इन्कम, ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ असेट, अंडर व्हॅल्युएशन ऑफ लायबिलिटी, डेप्रिसिएशन, बॅड डेट्स, RDD आणि डिस्काउंट ऑन डेटर्स. डन सर. चला आपण जाणार सर फॉर्मॅट नुसार. आपण बघा स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट और लॉस फॉर द इयर 31 मार्च 2018. मी कॉलमची नावं नाही घेतली कारण जागा मे बी अपुरं पडू शकतोय. आपण सुरुवातीला घेतोय सर क्लोजिंग कॅपिटल. सर क्लोजिंग कॅपिटल क्वेश्चन मध्ये दिलेला नव्हता, आपण काढलेला आहे 1,39,000 1,39,000 आउटर कॉलमला घेतो मी. डन. येस सर. ऍड ड्रॉइंग्स. सर आपण ड्रॉइंग्स ऍड करणार. आज क्वेश्चन मध्ये बघितला मित्रांनो तर तुम्हाला कळेल की सर एक तर ड्रॉइंग्स इन कॅश आहेत, ड्रॉइंग्स इन कॅश, आणि इन कॅश मध्ये जरी विचार केला तर तुम्हाला कळेल की पहिल्या 6 महिन्यासाठी त्यानं 2,000 रुपये प्रमाणे विड्रॉ केलेले आहेत, म्हणजे 12,000 रुपये. त्यानंतर पुढच्या 6 महिन्यासाठी त्यानं 1,000 रुपये प्रमाणे विड्रॉ केलेत, म्हणजे हे 6,000 रुपये. सर 12 आणि 6 18,000 रुपये आहेत तुमचे ड्रॉइंग्स इन कॅश. ऍडजस्टमेंट नंबर 3 मध्ये म्हणतात फिजा ऑल्सो टू गुड्स वर्थ ₹12,000 फॉर प्रायव्हेट यूज. सर फिजानं फक्त कॅश न घेता फिजानं गुड्स पण घेतलेले आहेत. किती रुपयाचे गुड्स विड्रॉ केले? फिजानं 12,000 रुपयाचे गुड्स विड्रॉ केले. सर 18 आणि 12 टोटल झाले 30,000 रुपयाचे ड्रॉइंग्स. डन सर. त्यानंतर सर आपण ऍडिशनल कॅपिटल मायनस करतोय, आहे का? यस आहे सर. लेस ऍडिशनल कॅपिटल. सर ऍडिशनल कॅपिटल बद्दल डायरेक्टली ऍडिशनल कॅपिटल हा वर्ड यूज करायचं टाळलाय त्यांनी. ते काय म्हणतात? सर फिजानं स्वतःच्या घरातले 40,000 रुपयाचे असेट विकले, तो पैसा बिझनेस मध्ये आणला. सर आपण याला काय म्हणणार? तर आपण याला म्हणणार ऍडिशनल कॅपिटल 40,000. डन. सर 30 मधून 40 गेले -10,000.
त्यातनं मायनस करूया 1,29,000, 1,29,000. डन सर. काय म्हणणार आपण सर याला? ऍडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल. ऍडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल. डन. त्यानंतर सर आपण याच्यातून मायनस करतोय ओपनिंग कॅपिटल, जो आपल्याला दिलेला नव्हता पण आपण काढलेला आहे. ओपनिंग कॅपिटल सर आपल्याला मायनस करावं लागतोय. आणि किती काढला होता आपण ओपनिंग कॅपिटल? दिसेल तुम्हाला 48,000, 48,000 रुपये आहे. 48,000 हे आपल्याला मायनस करावे लागतील. डन. यस. चला आपण कॅल्सी यूज करूया. अलाउड नाही एक्झाम मध्ये आपल्याला, है ना. सुरुवातीपासून बघूया नाहीतर मिस्टेक नको. 139 प्लस 30 मायनस 40, 129 बरोबर आहे मायनस 48, 81,000 किती आलेला आहे सर? 81,000 रुपये बॅलन्स आलेला आहे. ओके, ज्याला आपण म्हणणार प्रॉफिट बिफोर ऍडजस्टमेंट. काय म्हणायचं याला आपण? प्रॉफिट बिफोर ऍडजस्टमेंट. प्रॉफिट बिफोर ऍडजस्टमेंट आपला आलेला आहे 81,000. डन. यस. सर कोणते इन्कम होतं का? नाही सर, एकही इन्कम दिलेला नाहीये. आपल्याला एक्सपेन्सेस मात्र 2 दिलेले आहेत, ते आपल्याला इकडनं लेस करावे लागतात मित्रांनो. लेस एक्सपेन्सेस किंवा तुम्ही म्हणू शकता एक्सपेन्सेस ड्युरिंग द इयर. 2 आहेत. कोणकोणते आहेत सर? एक आहे डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 10%. चला बघूया आपण. सर डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी. ओके सर, डेप्रिसिएशन ऑलवेज आपण कशावर काढतोय? ओपनिंग बॅलन्स प्लस ऍडिशनल बॅलन्स. बघावं लागेल आपल्याला. सर प्लांट अँड मशिनरी 10,000 कोणतंही ऍडिशन झालेलं नाहीये, म्हणजे 10,000च्या 10% डेप्रिसिएशन येणार आहे सर. 10,000च्या 10% डेप्रिसिएशन काढावं लागेल. याचा अर्थ सर डेप्रिसिएशन आलेलं आहे प्लांट अँड मशिनरीवर 1,000. डन. सेकंड ऍडजस्टमेंट आहे सर आरडीडी. आरडीडी चार्ज ऑन क्लोजिंग बॅलन्स ऑफ डेटर्स. डेटरचा क्लोजिंग बॅलन्स आहे 45,000, 45,000 रुपये. 45,000 वर डेप्रिसिएशन आरडीडी काढायची आपल्याला 5%. सर 10% काढला असता तर 4,500 आले असते. त्याच्या हाफ 2,250, 2,250. डन सर. येस. टोटल आलेले आहे 3,250 रुपयाचे एक्सपेन्सेस आहेत, हे लेस करावे लागतील. यस. 81 मधून 3 गेले 78,000, 77,750. एकदा चेक करूया आपण. 77,750, 78, 81 बरोबर आहे सर. हा आलेला आहे तुमचा नेट प्रॉफिट किंवा आपण याला प्रॉफिट ड्युरिंग द इयर असं सुद्धा म्हणतो. डन. अशा पद्धतीने तुमच्या क्वेश्चन नंबर 5चं सोल्युशन तुमच्या समोर रेडी आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. यस. ओके सर, आपण क्वेश्चन नंबर 4 सुद्धा डिस्कशन करूया, जेणेकरून तुम्ही होमवर्क मध्ये करू शकता. थोडा बेसिक लेवलचा आहे, ज्यादा असेट आणि ज्यादा लायबिलिटीज दिले तेवढंच आहे. ओके. यस सर. क्वेश्चन नंबर 4 होमवर्क मध्ये करायचं आहे. मिस्टर विजयच्या बुक मध्ये आपल्याला बनवायचंय. सर बिल्डिंग, फर्निचर, प्लांट अँड मशिनरी, डेटर, स्टॉक, सर हे सगळे असेट आहेत. कॅश ॲट बँक सुद्धा असेट आहे. बिल्स रिसिवेबल सुद्धा असेट आहे. सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी, बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी आणि बँक बॅलन्स असेट. डन सर. येस. काहीच प्रॉब्लेम नाही. सर मिस्टर विजय इंट्रोड्यूस 7,000 फ्रेश कॅपिटल. ऍडिशनल कॅपिटल मायनस करतोय सर. ही स्पेंड 40,000 फ्रॉम हिज बिझनेस फॉर हिज डॉटर्स मॅरेज. सर हे ड्रॉइंग्स आहेत. काय करतोय आपण? प्लस डेप्रिसिएट बिल्डिंग बाय 6,000. डेप्रिसिएशन खर्च आहे, मायनस होणार. आणि 5% आरडीडी आहेत. आरडीडी पण खर्च आहे आणि हे पण काय होणार आपला? मायनस होणार. ओके, अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता? तुमचा क्वेश्चन नंबर 5 सॉल्व्ह करू शकता. सॉरी, क्वेश्चन नंबर 4 सॉल्व्ह करू शकता होमवर्क मध्ये. ओके. देन क्वेश्चन नंबर 6. ओके, क्वेश्चन नंबर 6 थोडासा डिफिकल्ट आहे. बघूया, आपण सॉल्व्ह करूया म्हणे, काहीच इश्यू नाही. 7 नंबर, 8 नंबर. ओके, 8 नंबर ठीक आहे. 8 नंबर तुम्ही करू शकताय, काहीच इश्यू नाही. 8 नंबर होमवर्क मध्ये सॉल्व्ह करा. चला डिस्कशनला घेऊ आपण 8 नंबर. ओके, बाकीचे मी तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड करेन. सर गणेशच्या बुक मध्ये आपल्याला बनवायचं आहे. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, स्टॉक, फर्निचर, प्लांट अँड मशिनरी, बिल्डिंग आणि डेटर्स. सर सगळे असेट आहेत आणि शेवटी फक्त क्रेडिटर्स, तो एकच लायबिलिटी. ड्युरिंग द इयर ही हॅज विथड्रॉन
25,000 फॉर प्रायव्हेट पर्पज अँड गुड्स ₹3,000 फॉर हाऊस होल्ड. 25,000 रुपयाचे कॅश काढलं, 3,000चे वस्तू काढले. सर आपण याला ड्रॉइंग्स म्हणतो आणि प्लस होते. डन. On 1st October 2016, he sold his household furniture for ₹4,000 and deposited the same amount in business bank account. मगाचच आहे, मगाशी फिजानं 40,000चं असेट विकलं होतं. आता गणेश 4,000चं असेट विकतोय, ते पैसे बिझनेस मध्ये आणतोय. सर ऍडिशनल कॅपिटल मायनस होणार. प्रोव्हाइड डेप्रिसिएट प्लांट अँड मशिनरी 10%, डेप्रिसिएशन आहे मायनस होणार. आणि फर्निचरवर 5% मायनस होणार, डेप्रिसिएशन आहे. आणि सर काय सांगतात बघा, जे प्लांट अँड मशिनरी मध्ये ऍडिशन झालंय ते 1 ऑक्टोबर 2016 झालेलं आहे. सर प्लांट अँड मशिनरी 90,000 रुपयाची आहेत, बरोबर. सर 90,000च्या 10% 9,000 रुपये येणार डेप्रिसिएशन. ऍडिशन किती झाले सर, 90 होते, 1,10,000 झाले, म्हणजे 20,000 रुपये वाढले. 20,000च्या 10% डेप्रिसिएशन येणार 2,000, पण हे 12 महिन्याचं होतं. परचेस केलेलं आहे 1 ऑक्टोबरला, 1 ऑक्टोबर ते 31 मार्च 6 महिने वापरले, याचं डेप्रिसिएशन असणार 1,000. हे 1,000 आणि हे 9, टोटल 10,000चा डेप्रिसिएशन प्लांट अँड मशिनरीवर निघेल, जो काय होणार मायनस. डन. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम नंबर 8 सुद्धा तुम्ही काय करू शकताय, होमवर्क मध्ये करू शकताय. म्हणजे 6 नंबर 7 नंबर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार. 9 नंबर आणि 10 नंबर जे काही राहतात ते आपण नेक्स्ट आपल्या लेक्चरमध्ये कव्हर करणार. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, फ्रेंड्सना शेअर करा आणि ऍडमिशन अकाउंट वाला मध्ये घ्यायचं विसरू नका. थँक्यू.